नमस्ते, मी तुमचे पोलीस वाईफ प्रीती. चला आज आहे ना तुम्हाला मी किचनमधून बोलते, कारण आहे ना आज काहीतरी स्पेशल करणार आहे. त्या अगोदर आहे ना आता सायंकाळ झाली, आपण आहे ना पहिले दिवाबत्ती करून घेऊया. चला तर मग इकडे देवपूजा झालेली आहे आणि ना इकडे ह्या आमच्या मॅडम आहेत, त्या रडतात. काय झालंय तुम्हाला? किचनवर जाऊन बसल्यात त्या. काय झालं? काय दुखतंय तिला? आहे ना ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झालाय, बघू. हे जे आहे ना, हे दिसतंय का तुम्हाला? तो थोडासा फोड आलाय, बघू. असं असतं ना, असं कर ना. हां, हे दिसतंय का? हे थोडासा असा फोड आलाय तिला, म्हणजेच तोंड आलंय. आणि त्यामुळे मला असं वाटलं की तिला कॅव्हिटी ना किंवा म्हणजे किडले विडलेत का, पण थोडीशी उष्णता झाल्यामुळे ना तिला थोडंसं तोंड वगैरे आलंय. तसं करू नको बाळा, होऊन जाईल ते, नीट होत असतं. आज म्हणजे आजच ती रडायला लागली ते करायला. मग गुलाबजामुन बनवायचे का नाही? नाही बनवायचे ना? कुठे आहे तो? कुठे आहेत? बनवायचे तर आपल्याला. बनवायचे का नाही तुला? मग तोंड आलंय म्हटल्यावर कशाला बनवायचे? काय नसतं, स्ट्रॉंग होत असतं. स्ट्रॉंग होतं म्हटलं, जास्त रडायला आलंय. सो चला आज आपण आहे ना खूप दिवस झाले गुलाबजामुनचं पॅकेट आणलेलं आहे. सो आता आपण आहे ना आज बनवून घेऊया. तिचं पण तोंड आलंय आता. मग मी कन्फ्यूज झाले, बनवू का नको, कारण तोंड गेल्याशिवाय. आणि ना गोड जास्त खाती ना ती सध्या, त्यामुळे ॲक्च्युली एखाद वेळेस आहे ना तिला आला असावं तोंड. सो काय करू, मी कॅन्सल करून टाकते. कारण ती ना 3 4 5 6 म्हटलं तरी ती खाती. त्यामुळे मला असं वाटतंय नको, म्हणून तिचं ज्यावेळेस तोंड वगैरे व्यवस्थित होईल, ज्यावेळेस तिला बरं वाटेल ना, त्याच वेळेस आहे ना मला तिला बनवून द्यावं लागणार आहे. सो आज मी गुलाबजामुन कॅन्सल करते. तर तिच्यासाठी ना मी आता थोडासा आहे ना पातळ उपमा वगैरे करते, कारण खायला पण त्रास होत असेल. तर पातळ उपमा बनवते तिच्यासाठी. कंटिन्यू करा बाय, म्हणते कंटिन्यू करा. काय द्यायचं आहे? तोंड आलंय ना तुझं? आता इथे हे बाऊ झालाय का? ऐक मी काय सांगते. ते बाऊ नीट झाला ना, मग मी पप्पांना सांगते अजून एकदा पॅकेट आणा मोठंसं, आणि मग गुलाबजामुन बनवू. सियाला आता सध्या तोंड आलेलं आहे. राहिलं का? लगेच राहिलं ना? कसं काय राहिलं? असंच? तसं नाही करू. तसं केलं ना मग जास्त दुखत असतं. तसं कर. तू जास्त गोड खाल्लं ना मग मला सांगायचं, आई मला तोंड आलंय. तुला तरी कसं कळणार सांगायला ना, है ना? ठीक आहे. मग मी आता तुला काय बनवते? उपमा बनवते, ठीक आहे? काय पाहिजे? कुठं आहे गुलाबजाम? तिथं कुठं आहेत गुलाबजाम? कुठं येतं? कुठं? फ्रीजमध्ये नाहीत केलेले, करायचे. पप्पांना आणायला लावायचं होतं पॅकेट. मी पप्पांना आणायला लावते. बरं ठीक आहे, पप्पांना आणायला लावते पॅकेट. फोन लावलाय पप्पांना, आणायला लावते, ठीक आहे? तोपर्यंत ऐक, तोपर्यंत आपण आहे ना छान असं पातळ उपमा करू. हां, आणि उपमा खाऊ. हां, आणि मग पप्पा येताना नाही का तुला घेऊन येते. हां ठीक आहे. ठीक करते ना. उपम्यावर मी रेडी केले आहे, सगळं आहे, पण थोडंसं खोटं बोलावं लागतं. तोंड आलंय ना, त्यामुळे मग मला असं वाटतं, कारण तीच खूप, आणि तिला सांगितलेलं पण कळणार नाही आणि ती ऐकणार पण नाही. त्यामुळे ना मला नावीला आता नाही बनवणार, मी कॅन्सल केले. आणि हां म्हणजे पप्पांना सांगणार आहे मी आणायला. पप्पांना आणायला सांगते येताना. हां पप्पांना आणायला सांगते, त्यांना सांगते की पप्पांना आणायला लावते. सियाचे पप्पा येणार आहेत, मग मी त्यांना आणायला लावते. मग शिवला मी छान छान गुलाबजामुन बनवून देणार आहे. सो आता सध्या आम्ही फक्त उपमा बनवून खाणार आहे, है ना? हां, उपम्यामध्ये काय काय मला उघडून देतीस तू? सांग ना, उपम्यामध्ये काय काय टाकायचं असतं? हे काय आहे? मीठ आहे? रवा आहे, रवा. हां, आता आपण आहे ना सिंपल उपमा बनवणार आहे. हे रवा नसतो खायचा, ते कच्चं पोट दुखत असतं. बरं थांब, थोडासा देते. हां, आम्हाला आकर मी टाकते. आम्हाला आहे ना सगळ्या गोष्टी ना कच्च्याच खायच्या असतात.
असं काही असतं तिचं काही पण. मग आता मी खाऊ घालते कारण नोरीस आता काही प्रॉब्लेम झाला माहिती का, मला बनवायचा आहे उपमा पण तूप पण नाही आहे घरामध्ये. तूप संपलं आहे आमचं, 2-3 दिवस झालं आहे. आणि दुधाला इतकी शाई पण येत नाही की म्हणजे आमचं घरचं तरी ॲटलिस्ट भागू शकेल, इतकं पण येत नाही शाई अजून दुधाला. अजून म्हणजे येणार पण नाही, तर पाणीच जास्त असतं दुधामध्ये. सो मला नाही वाटत येईल म्हणून. आणि मग आता गावाकडं तरी भांड्यांचा आवाज. चला आता उपमा बनवते मी. आता तेलामध्ये ना मी जिरं आणि मोहरी घातलंय. तिच्यासाठी एकदम सिंपल बनवणार आहे कारण तोंडासाठी तोंड आलंय तिला. सो थोडंसं नॉर्मलच मिठाचंच बनवणार आहे तिला. तर आता हे तडतड होऊन द्यायचं. त्यामध्ये नॉर्मल असं मी रवा घालणार आहे थोडासाच, म्हणजे थोडं पातळ कन्सिस्टन्सी होईल. आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, बस इतकंच. आणि थोडंसं कढीपत्ता 1-2 पान. तिला कोथिंबीर जास्त आवडत नाही त्यामुळे कोथिंबीर नाही टाकणार आहे मी तिला. आता इथे आहे ना उपमा झालेला आहे बघा, एकदम सिंपल असं बनवलेला आहे. सो आता आमचा टॉपिक चालला होता काळजीचा. हां चल बोल, मी कुणाची, तुझी काळजी करते जास्त का पप्पाची करते? पप्पाची. हां, आणि तुझी नाही करीत ना? करते ना. आणि मग कसं काय म्हणते पप्पाची जास्त करते? हां, तू आता मोठी झाली आणि पप्पा मोठे नाही झाले ना अजून. पप्पा छोटे आहेत म्हणून पप्पाची काळजी करू का मी? ती खोटं बोलतीस या, मी तुझी जास्त काळजी करते. तू इतकी मोठी कस काय झाली मग? हा, पापा वय इतके मोठे. मी तुझी पण काळजी करते, पप्पांची पण काळजी करते, दोघांची पण काळजी करते. तू तसं का म्हणते मी फक्त पप्पाची काळजी करते, तुझी नाही करत का? करते ना. मग तसं नाही म्हणायचं, आम्ही दोघांची पण काळजी करते असं म्हणायचं. चला आता उपमा खायचा ना. बघ मी किती काळजी करते तुझ्यासाठी, उपमा बनवला. करते का नाही? कर मला, मी काळजी करते ना तुझी. मग हग नाही करणार मला? माझ्या पिल्लूची मी काळजी करते. पुढचं नाही का येत काही? सगळं येतं तुला पिल्लू, गाणं म्हण की. चलो हमारा उपमा रेडी हो गया है, अब हम चले हैं हॉल में. हे बघा तिच्याकडे मी ना ग्लास दिलाय आणि मी उपमा घेतलाय. सो आता मी तिला उपमा चारते. फॅनचं बटन टाकलेलं, खूप मच्छर आले. सो फॅनचं बटन वगैरे टाकलं. तर आता मी तिला आहे ना खाऊ घालणार आहे उपमा. आमचा प्लॅन वेगळाच होता. बटन टाक ना बाळा. आमचा प्लॅन आहे ना वेगळाच होता. सो तुम्हाला मी डिस्कस केला होता, पण आता थोडासा योला प्रॉब्लेम झाल्यामुळे, कारण ती खूप खाते, ऐकणार पण नाही केल्यानंतर. माझ्यासाठी आमचं काही नसतं एवढं, पण सीऊस थोडंसं तिलाच आवडतं थोडंसं ना, त्यामुळं म्हटलं होतं. आणि थांब बाळा, गरम आहे, हात नको ना. त्यामुळं म्हटलं करावं, पण जाऊ दे आता कॅन्सल करून टाकलं. कारण नो रिस्क. कारण जास्त जर झालं ना तर तिला कसलंच खाता येणार नाही आहे. कारण मला माहिती आहे किती हाल होतात ते. मला असं वाटतं कशामुळे झालं, जास्त गोड खाण्यात आल्यामुळं झाला असावा तिला. सो चला, माझ्याकडून आज आमचा असाच होता डेलीचा ब्लॉग आज. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि ना तुम्हाला असेच नवनवीन मी रेसिपीज बी केल्यावर तुम्हाला टाकणार, नक्की टाकणार. आणि बाकीचे काही डेली रुटीन वगैरे असेल ना ते पण मी नक्की टाकणार. सो कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चल नीट
लाईक करा ते म्हण. शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बघा आमची सिया पण शिकलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट मग.